बंटीभाऊ, तुम्ही आता शिरूर तहसीलला आलाय, उपोषण करते दादाभाऊ लोखंडे एका विषयासंदर्भामध्ये काय सगळा विषय सविस्तर सांगा. गेल्या 2 दिवसापासून लवजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र राज्याचे सहसचिव दादाभाऊ लोखंडे आणि तसेच लवजी शक्ती सेना शहर उपाध्यक्ष विनायक पप्पू साठे हे 2 दिवस झालं उपोषणाला बसलेत. आज सर्व मातंग समाजाचे जे समाज बांधव आहेत, शिस्तमंडळी तहसील कार्यालय या ठिकाणी जी जिल्हाधिकाऱ्यांनी जे पत्र पाठवलं होतं त्या पत्रासंदर्भात आम्ही इथं तहसील ऑफिसला आलो होतो सर्कल भाऊसाहेबांकडे. तर पहिल्या स्टार्टिंगला आले आम्ही जे गिरी गोसावी मॅडम आहे की त्यांना फोन केला की बाबा मॅडम, आम्ही लवजी शक्ती सेना व मातंग समाजाच्या वतीनं शिस्तमंडळ आलेलं आहे की बाबा 2 दिवस झाले आमच्या मातंग समाजाचे जे दादाभाऊ लोखंडे आणि विनोद साठे ते उपोषणासाठी बसलेले, तर त्यांच्या पाठपुरावा तुम्ही जे पत्र आहे त्या पत्रांचं काय केलं. तर आम्ही त्या मॅडमने आल्यानंतर मॅडमने आम्हाला दस साहेबांकडे सांगितलं जायला, पण दस साहेबांनी आम्हाला तिथून सांगितलं की बाबा तुमचे उपोषण करते की त्यांनी ते पत्र बाय हँड घेऊन गेले. जर बाय हँड जर पत्र नेलेलं असेल, आम्ही भाऊसाहेबांना एक विनंती करतो की बाबा ठीक आहे, बाय हँड त्यांनी पत्र नेले, पण हे जिल्हाधिकारी कार्यालयाचं हे पत्र आहे, हे पत्रांचं कधी पाठपुरावा केलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे महसूल या शाखेने यांनी पत्र कधी पाठवलेलं आहे, 1/8/2025 रोजी हे पत्र त्यांनी पाठवलं आहे. आणि हे तहसीलदार साहेबांनी इथं गिरी गोसावी मॅडमची आणि दस साहेबांची पण आहे, ही कधी 25/5/2026 रोजी. आणि यांनी काय सांगितलं, जर नाही झालं तर मेलद्वारे जर यांना जर 2-2, 3-3 महिने जर मेलद्वारे जर पत्र येत नसेल तर मग हे मातंग समाजाला विटेस धरतात का? मग मातंग समाजाचं यांना काम करायचं नाही का? टाळाटाळीची उत्तरं हे कशासाठी देतात? तर बाबा जर तसं काही असेल तर तुम्ही आम्हाला तसं सांगा. तर तुमच्या चॅनलनं सर्व तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांपाशी आम्ही तिथं जाऊन त्यांच्याकडनं हे करतो, त्यांच्याकडनं पत्र घेतो. जर जिल्हाधिकारी साहेबांना जर हे जर जुमानीत नसते, हे भाऊसाहेब जर 2-2 महिने जर मेलद्वारे साधं पत्र देत नाही आणि मेलद्वारे आलं तर ते सुद्धा आम्हाला पत्र सांगत नाही, मग आमच्या समाजाचे जर लोक 2-2, 3-3 दिवस उपोषण म्हणजे कितीपर्यंत उपोषण बसायचं आहे. मी लवजी शक्ती सेना पुणे जिल्हा युवक अध्यक्षाच्या वतीनं आणि तसेच सकल मातंग समाज शिरूर शहराच्या आणि शिरूर तालुक्याच्या वतीनं मी विनंती करतो आणि एक इशारा देतो की हे संबंधित जे अधिकारी असतील, कोणतेही अधिकारी असो, भाऊसाहेब असो या अजून इतर कोण जे अधिकारी असतील ज्यांनी टाळाटाळीची उत्तरं दिलेली आहेत, या संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी. आणि जर का तातडीने कारवाई यांच्यावर जर नाही झाली तर लवजी शक्ती सेनेच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन व तसेच कार्यालय बंद आंदोलन हे 100% पुकारलं जाईल. तेवढीच विनंती करतो. जय हिंद, जय लवजी. नमस्ते. दादा, काय सांगाल तुम्ही दोघं जण, पप्पू साठे आणि तुम्ही दोघं जण, आज दुसरा दिवस आहे उपोषणाला, विषय तुमचा तोच आहे, परत तुम्हाला उपोषणाची वेळ आली दुसऱ्यांदा, सीओ साहेब येऊन भेटून गेलेत, काय झाले घडामोडी, काय म्हणे तुमचं? सर्वांना क्रांतिकारी जय लवजी. मी दादाभाऊ लोखंडे आणि आमचे सहकारी पप्पू साठे आम्ही दोघांनी गेल्या 2 दिवसापासून उपोषणाला बसलो आहे. आमची रास्त मागणी आहे की शिरूर शहरामध्ये अण्णाभाऊ साठे स्मारक व्हावं व अण्णाभाऊ साठे इंटरनॅशनलमध्ये कमान व्हावं, लाटेळीमध्ये कमान व्हावं, ही आमची गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे. त्यासाठी मी गेल्या 2024 उपोषण केलं मी की अण्णाभाऊ साठेचं स्मारक व्हावं, पण नगरपालिका प्रशासनाने मला वेळोवेळी मला लेखी आश्वासन देऊन उडवण्याचे उत्तर देऊन मला पुढे ढकलण्यात आलं. आज मी परत उपोषणाला बसलेलं आहे. तर मातंग समाजाला सगळ्यांना एक कळकळीची विनंती, एवढं सगळं शहरात अख्ख्या लाईटी चालू आहेत आणि उपोषणवाल्याची लाईट यांनी जाणूनबुजून बंद केली, हे सगळ्या मातंग समाजाला मला आवर्जून सांगायचं आहे. आता तरी जागे व्हा, कधी आपल्याला न्याय भेटायचा हे जाणून बुजून फक्त मागायलाच त्याच्यात चालू आहे सगळीकडे, बाकीकडे सगळीकडे लाईटी चालू आहे, नाही लाईट चालू. शिव साहेबांनी येऊन गेले आत्ता, आणि येऊन गेल्यानंतर मला तेच जे मागचं जे आहे तेच उत्तर आता दिलं आहे की मी तुमचं काम आम्ही करू. त्यांनी ते म्हणले आमचं काम हे तहसील आहे, तहसील साहेब म्हणले नाही आमचं नाईब तहसीलदार आहे, नाईब तहसीलदार म्हणले नाही भूसाहेबाकडे, हे असे आडवडीचे उत्तर द्याल. कलेक्टर साहेबांनी 6/5/2026 लेख्या ऑनलाईन पत्र पाठवले, तरी पण यांनी त्याचा अजून पाठपुरावा केला नाही.
हे प्रत्येक वेळेस अत्याचार आणि अन्यायच करतात मातंग समाजावर. त्याच्यामुळे आता तरी जागे व्हा आणि सगळ्यांनी एकत्र या. एवढे प्रत्येक वेळेस नगरपालिका म्हणते की तुम्ही भूमी तहसीलला सांगा, महसूल खात्याला सांगा, आणि महसूल खातं म्हणतंय भूमी अभिलेखनला सांगा, भूमी अभिलेखन परत म्हणतंय की तहसीलला सांगा. हे असं प्रत्येक वेळेस माझ्यासोबत किंवा मातंग समाजासोबत प्रत्येक वेळेस टोलाटोलीची आणि टाळाटाळीची उत्तर देतात असंच कंटिन्यू.